गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीत मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येथे येतात. यावर्षीही गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरी भाविकांनी फुलून गेली आहे. सकाळपासून आत्तापर्यंत 2 लाख भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. गुरुपौर्णिमा असल्याने रात्री 2 पासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. अक्कलकोट मंदिर सलग 22 तास दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने राज्यातून आणि राज्याबाहेरून आलेल्या भाविकांना वेळेत दर्शन मिळाले. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिले तर स्वामींना दर्शनासाठी इथपर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद. कारण खरोखर मला त्यांनी इथपर्यंत आणून दिलं तेच माझ्यासाठी आहे. मी तिथेच दर्शनाला मला स्वामींचं दर्शन झाल्यासारखं झालं. मी खूप धन्यवाद देते स्वामींना की त्यांनी मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथे मठामध्ये दर्शनाला बोलावलं. स्वामी समर्थ. मी खूप वर्षांपासून इथे येण्याचं वाट बघत होती, पण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी इथे आली आहे. मला खूप खूप छान वाटतं. मी मुंबईहून आली आहे आणि अचानक मी ठरलं आणि अचानक आली. अशी यांची कृपा असावी की दर महिन्याला इथे बस. गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्याबरोबरच मुंबई, ठाणे, पालघर, सांगली, सातारा, कोल्हापूर, बारामती या जिल्ह्यातून आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. पावसाचे वातावरण असल्याने भाविकांना अडचण होऊ नये म्हणून भाविकांसाठी ठिकठिकाणी पत्रा शेडची सोय करण्यात आली होती. निवाऱ्याबरोबरच महाप्रसादाची सोय देखील करण्यात आली होती, अशी माहिती वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटकडून देण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट स्वामी महाराजांचे आम्ही दर्शन घेतले. हे आमचे खूप मोठे भाग्य आहे, अशा भावना अक्कलकोट येथे दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांनी व्यक्त केल्या. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.